लाडकी बहिणींना लाडक्या अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये आज वाटप होणार आहे। बघा, मी काल तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की वाटप या ठिकाणी होणार आहे, तर त्यानुसार काल देखील मोठ्या स्वरूपात वाटप झालं होतं। सकाळच्या टप्प्यामध्ये किती वाटप झालं, संध्याकाळी जोरात वाटप सुरू झालं होतं, तर ते किती प्रमाणात झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आणि लाडक्या ताईंनो बघा, आज वाटपाचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवसामध्ये कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला पैसे भेटणार आहेत, कोणत्या लाडक्या ताईला अजून वाट बघावं लागणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। तर लाडक्या ताईंनो, आज सकाळपासून कोणत्या कोणत्या ताईला पैसे जमा झाले आहेत नाव सांगायचे, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला आज पैसे जमा झालेत का किंवा ह्या 2 दिवसामध्ये पैसे जमा झालेत का, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कारण की लाडक्या ताईंनो, आज आणि उद्या परत सांगतोय, आनंदाची बातमी समोर आली आहे। आज आणि उद्या जोरामध्ये पैसे वाटप होणार आहे। उद्या या ठिकाणी रक्षाबंधन आहे आणि त्याच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या स्वरूपात आज आणि उद्या वाटप असणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, सर्वांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की तुम्हाला आतापर्यंत हप्ता जमा झाला आहे का नाही, नाव, जिल्हा आणि हप्ता जमा झाला का नाही कमेंट बॉक्स मध्ये पटकीने सांगायचंय। चला, वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करत आहे। एकदम फास्ट स्वरूपात तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी वितरणाचा, या ठिकाणी काल किती वितरण झालंय ते तुम्हाला एकदम पुराव्या सहित दाखवणारे लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। कारण की आपण ज्या गोष्टी सांगतो एकदम तंतोतंत या ठिकाणी खरे ठरत आहेत। बघा, सकाळी तुम्हाला काल मी सांगितलं होतं लाडकी ताईंनो, त्यानुसार सगळ्या काल गोष्टी झालेल्या आहेत। चला, तर बघा, तिसरा दिवस आज या ठिकाणी उजळलेला आहे। तिसरा टप्पा या ठिकाणी म्हणजे तिसरा वाटपाचा दिवस सुरू झालेला आहे। मोठ्या प्रमाणात आज वाटप होणार आहे लाडक्या ताईंनो। आणि बघा, आणि आज आणि उद्या जोरात हप्ता वाटप असणार आहे। बघा, आज आणि उद्या जोरामध्ये हप्ता वाटप असणार आहे लाडक्या ताईंनो। ज्या ज्या ताई या ठिकाणी नाराज झालेल्या असतील की बाबा सर आम्ही पुणे जिल्ह्यातले आहेत, सर आम्ही नाशिक जिल्ह्यातले आहेत, काळजी करू नका लाडक्या ताईंनो। आज आणि उद्या तुमचा दिवस असणार आहे। जोरामध्ये तुम्हाला पैसे या ठिकाणी पटपट सगळ्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे वाटप होणार सगळं सांगतो। आणि 12व्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी आली होती, ती पण तुम्हाला मी काल सांगितली होती आणि त्याच्याबद्दल आज पण बातमी आलेली आहे। तर 12वा हप्ता ज्या ज्या लाडक्या ताईंना भेटलेला नाहीये किंवा ज्या लाडक्या ताई कुटुंबामध्ये, एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त ताईंनी फॉर्म भरलेले आहेत, त्यांना 15 दिवसाचा वाट बघावं लागणार आहे लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये, तुमच्या तपासण्या सुरू झालेल्या आहेत। जर त्याच्याबद्दल तुम्हाला थोड्या वेळात सांगतो, पण अगोदर या वाटपाबद्दल माहिती सांगतो। वितरणाची खूप छान स्वरूपाची माहिती आपल्याकडे मिळालेली आहे। बघा लाडक्या ताईंनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सर्वात फास्ट, सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर वितरणाची माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। बघा लाडक्या ताईंनो, खूप वेगवेगळ्या गोष्टीकडून ह्या माहिती गोळा करावं लागतात, वेगवेगळ्या ह्याच्याकडून माहिती गोळा करून तुम्हाला मी सांगत असतो लाडक्या ताईंनो। त्याच्यामुळे खूप छान स्वरूपाचं आपलं हे युट्यूबचं चॅनल आहे आणि सर्व लाडक्या ताईंचं मी धन्यवाद व्यक्त करतो। कारण की काल 3.5 लाख फॉलोअर्स, म्हणजे काल 3.5 लाख फॉलोअर्सची आपली कुटुंब, लाडक्या बहिणीचं कुटुंब या युट्यूब चॅनलवर पूर्ण झालेलं आहे। ट्रिक्स गुरु या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं, त्याच्याबद्दल खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो। आणि जर कोणी नवीन चॅनल आला असाल, सबस्क्राईब करून ठेवा लाडक्या ताईंनो, तुमचं हे चॅनल आहे। चला, तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे सकाळचं या ठिकाणी काल किती वितरण झालंय बघा, आणि संध्याकाळचं किती वितरण झालंय हे तुम्हाला या ठिकाणी पुराव्यासहित आता दाखवत आहे लाडक्या ताईंनो। आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, सकाळचा जो टप्पा होता, सकाळचा जो वाटपाचा टप्पा होता, त्याच्यामध्ये कमी वाटप झालं होतं। म्हणजे वाटप झालं पण कमी लाडक्या ताईंना पैसे जमा झाले। त्याच्यामुळे बऱ्याच ताईंना असं वाटत होतं की बाबा सर आता पैसे आम्हाला वाटप झाले होतील का नाही, आज पैसे येतील का नाही, तर कमी लाडक्या ताईंना पैसे आले होते काल, लक्षात घ्या। पण लक्षात घ्या, त्याच्यामध्ये 1,500 रुपये किती ताईला भेटले होते बघा, 12 लाख महिलांना, 12 लाख पेक्षा जास्त महिलांना या ठिकाणी काय झालं होतं, कालच्या सकाळच्या टप्प्यामध्ये पैसे आले होते 1,500 रुपये। आणि त्याच वेळेस 500 रुपये खूप कमी ताईला, बघा जवळजवळ 79,000 म्हणजे एक 80,000 ताईला कालच्या सकाळच्या टप्प्यात पैसे आले होते। म्हणजे हे कालचं वितरण, सकाळचं वितरण कमी होतं। बऱ्याच ताईला वाटायला लागलं की सर तुम्ही म्हणला होता की वितरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे, तर लाडक्या ताईंना बघा संध्याकाळी 1, 5, 6 वाजल्यापासून दन 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 अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाले। आणि पुणे जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, या जिल्ह्यामधल्या पण बऱ्याच ताईंना कालच्या संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झाली।
तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, काल संध्याकाळी कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे आलते कमेंट बॉक्स मध्ये मला पटपट सर्वांनी नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि काल कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे आलेत एकदा फास्ट स्वरूपात कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. चला आणि बघा 1,500 रुपये बघा लक्षात घ्या 56 लाखापेक्षा जास्त बघा आकडा वाढला होता, संध्याकाळचा आकडा वाढला होता. 56 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणीला कालच्या संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पैसे जमा झाले होते आणि 500 रुपये जर बघितलं आपण तर 3,42,000 पेक्षा जास्त. आता 500 रुपये कोणाला भेटले हे तर तुम्ही म्हणताल की सर हे 500 रुपये काय मॅटर आहे, तर 500 रुपये म्हणजे शेतकरी ताई समजून घ्या. शेतकरी ताई म्हणजे ज्या इतर योजनेचा लाभ घेतात, नमो किसान असेल किंवा पीएम किसान असेल, त्या योजनेचा जे लाभ घेतात त्या ताईला 500 रुपये भेटतात प्रत्येक वेळेस. तर त्या ताई जवळजवळ 3,42,000 पेक्षा जास्त ताईला या ठिकाणी काल पैसे भेटलेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो बघा ही सकाळी तुम्हाला मी काल बातमी सांगितली होती, तर त्या स्वरूपात या ठिकाणी काल या ठिकाणी वितरण झालं. बऱ्याच ताईंना मी सकाळी सांगितलं होतं त्याच्यानुसार पैसे भेटलेले होते. तर आज आणि उद्या परत सांगतोय लाडक्या बहिणींनो, अजून बऱ्याच ताई टेन्शन मध्ये आलेल्या आहेत की सर आम्हाला 2 दिवस झाले तरी अजून पैसे आले नाहीत, आज 3रा दिवस आहे, आज आणि उद्या 4था दिवस आहे, मग पैसे येतील का अकाउंटला. काळजी करू नका, परत सांगतोय काळजी करू नका, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. तुम्ही म्हणताल की सर काय कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे अजून यायचे बाकी आहेत, चला त्याची पण माहिती तुम्हाला देतो. लाडक्या बहिणींनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, कारण की आपण ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी एकदम खरं तंतोतंत या ठिकाणी खऱ्या ठरतात. लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, ज्या 100% तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला 100%. परत सांगतो लाडक्या बहिणींनो, ज्या ज्या लाडक्या बहिणीला पैसे अजून भेटले नसतील नाव जिल्हा सांगा एकदा पटपट सर्वांनी, आणि तुम्हाला कोणता हप्ता आतापर्यंत भेटला नाही एकदा पटकीने कमेंट बॉक्स सांगायचंय, कारण की 100% जुलैचा हप्ता भेटणार आहे आणि यावेळेस निधी पण वाढून भेटला, त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. तर बघा 12वा हप्ता जर मिळाला असेल, 12वा हप्ता जर तुम्हाला मिळाला असेल आणि ह्या 2 दिवसात जर तुम्हाला कालन परवात पैसे भेटले नसतील, आज आणि उद्या 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाहीये. दुसरी गोष्ट पण तुम्ही म्हणताल की सर आम्हाला 100% म्हणतात मग अजून पैसे का नाहीत, डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. महत्वाची गोष्ट म्हणजे डीबीटी जर ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला 100% पैसे भेटणार. लक्षात घ्या, काळजी करायची गरज नाही. आणि त्याच्यामध्ये घरामध्ये 2 पेक्षा जास्त जर असताल तर तुम्हाला 15 दिवस थांबावं लागेल. जर घरामध्ये असं कोणी लाडक्या ताई आहेत का की बाबा ज्यांच्या रेशन कार्डवर 2 पेक्षा जास्त लोकांनी फॉर्म भरले होते आणि त्याला 2 पेक्षा जास्त लाडक्या ताईला घरामध्ये काय भेटतोय, हप्ता भेटतोय, हप्ता भेटत आहे, तर अशा कोणी लाडक्या ताई असतील कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे, कारण की त्यांची तपासणी सुरू झालेली आहे आणि 12वा हप्ता त्यांना भेटला नसेल, 13वा पण त्यांना भेटणार नाहीये. तर लाडक्या ताईंनो अशा कोणीतरी असतील कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लाडक्या ताईंनो परत एक गोष्ट सांगतो, तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ह आहे का चेक करत राहायचा, कारण की या ठिकाणी तपासणी परत सुरू झालेली इन्फॉर्मेशन IT डिपार्टमेंट म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या डिपार्टमेंट कडून त्यांनी डेटा मागितलेला आहे, माहिती अधिकारानुसार डेटा मागितलेला आहे आणि त्याच्यानुसार तुमची परत एकदा तपासणी सुरू झाली. म्हणजे कोण खरे कोण खोटे, कोण पात्र आहे कोण अपात्र आहे, सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये या ठिकाणी पूर्ण घराचं उत्पन्न 2.5 लाख आहे का एकदा कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे. आणि बघा सर्वात महत्वाची गोष्ट, आता आपण ऑगस्ट महिन्याचा हप्ता कसा भेटेल सरकारकडे मागणी करायची आहे. आता जुलैचा हप्ता तर भेटलाय सगळ्यांना, बरोबर का नाही. आता कोण मला या ठिकाणी सपोर्ट करत आहे सांगा. उद्या रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनानिमित्त आदिती तटकरे मॅडम असतील, आपले अजितदादा पवार असतील किंवा अजून कोणते जे मंत्री असतील, त्या मंत्री या ठिकाणी ऑनलाईन येतील, ते काय करतील टीव्हीवर येणार आहेत, बरोबर. त्यावेळेस त्यांना आपल्याला मागणी करायची आहे, त्यांनी आपल्याला सांगायचं त्यांना कशा ना कशा पद्धतीने, कारण व्हिडिओ जर व्हायरल झाला तर त्यांच्याकडे पोहोचेल. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, लवकरात लवकर आम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटावा असं मी सरकारकडे विनंती करत आहे. तुमचा सगळ्यांचा सपोर्ट असेल लाडक्या बहिणींनो, 100% ही पण आपली मागणी पूर्ण होईल. तर सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्हाला ऑगस्ट महिन्यामध्येच भेटायला पाहिजे. ऑगस्टचा हप्ता परत सप्टेंबर, ऑगस्ट नंतर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असं नको व्हायला. ऑगस्ट महिन्याचा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्येच भेटावा अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. आणि सर्व लाडक्या ताईंना उद्या रक्षाबंधन आहे, त्याच्या निमित्त ही गुड न्यूज लवकरात लवकर भेटावी अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे. तर लाडक्या ताईंना सगळ्यांनी सपोर्ट करत आहे. आणि जो हिंदी दीदी है, सब हिंदी दीदियों भी सपोर्ट करना है. कल रक्षाबंधन है, अपने सबको एकजुट होके, सबको एकत्र आके
एक साथ अपने को ये झगड़ना है, लड़ाई लड़नी है और सरकार को अपने को ये मांगनी करनी है कि जल्द से जल्द हमें अगस्त महीने का हफ्ता भी दे दो। हम गरीब है और ये गरीब बहनों को ये अगस्त महीना की अभी हफ्ता जल्द से जल्द दो, ये मांगनी अपने सबको करनी है। लाडकी दीदियों, सब मिलके सपोर्ट करो, आपके बिना ये संभव नहीं है। तो आप सब भी या ठिकाणी या सब मिलके आपण या ठिकाणी काय करूया, सरकारकडे मागणी करूया। इथे थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।